नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी जी रेसिपी बनवलेली आहे ती अगदी लहानपणीची आठवण करून देणारी आहे। लहानपणी शाळेच्या बाहेर दुकानामध्ये 1 रुपयाला 4 असे लाल सुके गुलाबजाम भेटायचे। ते गुलाबजाम आज मी घरी बनवलेले आहेत। तेव्हा प्रश्न पडायचा, हे गुलाबजाम कसे बनवत असतील? तर त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा असे लाल रसरशीत गुलाबजाम घरच्या घरी बनवू शकाल आणि लहानपणीच्या आठवणींचा आनंद तुम्हाला सुद्धा घेता येईल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे कोणते उपलब्ध असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता। पाव वाटी उडीद डाळ घ्यायची। 1 वाटी तांदळासाठी पाव वाटी उडीद डाळ हे प्रमाण योग्य आहे। 1 वाटी साखर घ्यायची। थोडीशी साखर मी बाजूला घेतली वरून टाकण्यासाठी। पाव चमचा खाण्याचा लाल रंग घेतलेला आहे। चिमूटभर खाण्याचा सोडा। तांदूळ आणि डाळ एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। हे स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे। यावरती धूळ बसलेली असते किंवा पावडर वगैरे लावलेली असते, यासाठी हे स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे। हे लाल सुके गुलाबजाम खाल्ल्यानंतर कोणाचा विश्वासच बसणार नाही की हे तुम्ही बनवलेले आहेत घरी, एवढे छान होतात। या ठिकाणी मी हे डाळ आणि तांदूळ 2 वेळा धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी ओतायचं आणि कमीत कमी 3 ते 4 तास असंच भिजत ठेवायचं। इकडे पाकाची तयारी करायची। त्यासाठी गॅसवरती एक भांड ठेवायचं। त्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी जास्ती पाणी घ्यायचं नाही, जेवढं जास्त पाणी घ्याल तेवढं पाक तयार व्हायला वेळ लागतो। या ठिकाणी मी एकतारी पाक कसा ओळखायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता असंच हे पाणी उकळू द्यायचं, सतत हलवत राहायचं, म्हणजे पाक लगेच येतो। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये पाक तयार होतो। या ठिकाणी पाणी थोडंसं आटत आलं असं वाटलं 5 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाकाचे 2 ते 3 थेंब या पाण्यामध्ये टाकायचे। जर लगेच गोळी तयार झाली तर पाक आलेला आहे असं समजायचं। या ठिकाणी गोळी तयार होत नाही, म्हणजे पाक आलेला नाही। मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। पाक आलेला नाही, नंतर अजून 2 मिनिट हे असंच उकळू द्यायचं। एक 2 मिनिटांनंतर पुन्हा चेक करायचंय। या ठिकाणी 2 मिनिटांनंतर मी अजून एकदा चेक करते। मी गॅस बंद केलेला आहे कारण जास्ती पाक पुढे जाऊ नये म्हणून। या ठिकाणी गोळी तयार होते, म्हणजे पाक आलेला आहे आणि वरती सुद्धा एक गोळी तरंगते, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी पाक तयार झालेला आहे। आता या ठिकाणी अजून एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, एकतारी पाक कसा ओळखायचा। अशा प्रकारे चमच्याला जे चिकटलेलं असतं ते गरम असेल तर थोडीशी फुंकर मारायची आणि दोन्ही बोटाच्या साहाय्याने या ठिकाणी दोन्ही बोटांच्या मध्ये थोडीशी तार दिसते, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल। दोन्ही बोटांच्या मध्ये तार थोडीशी तयार होते, म्हणजे एकतारी पाक तयार झालेला आहे। अशा प्रकारे ओळखायचं। पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबूचा रस पिळायचा, म्हणजे याचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत। डाळ आणि तांदूळ सुद्धा छान भिजलेले आहेत। आता यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचंय आणि डाळ आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण इडलीला वाटतो सेम त्या पद्धतीने एकदम बारीक असं हे पाणी न घालता वाटून घ्यायचंय। अजिबात पाणी घालायचं नाही, कारण हे थोडंसं घट्टसरच बॅटर आपल्याला हवंय। पाहू शकता तुम्ही एकदम स्मूथ असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं वाटलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। अशा पद्धतीने घट्ट आपल्याला हवाय। आता यामध्येच खाण्याचा सोडा टाकायचा, जो लाल फूड कलर घेतलेला आहे तो फूड कलर यामध्ये टाकायचा, यामुळे रंग खूप छान येतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे। सेम ज्या पद्धतीने विकत मिळायचे ना सेम त्या पद्धतीचे हे लाल सुके गुलाबजाम होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। लहानपणी तुम्ही खाल्लेच असतील। गुलाबजामसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे। आता याचे गुलाबजाम तयार करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल गरम झालं की एक एक गुलाबजाम यामध्ये सोडायचा। एकदम आपण ज्या पद्धतीने भजी सोडतो तसं सोडायचं नाही, एका वेळेला एक अशा पद्धतीने सोडायचं आणि मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे आहेत। आणि शक्यतो कमी तेलामध्येच हे गुलाबजाम सोडायचे, म्हणजे व्यवस्थित तयार होतात, जास्ती पसरत नाहीत। 1 ते 2 मिनिटांमध्ये हे तळले जातात। अलटी पलटी करून छान तळून घ्यायचे।
आकार थोडासा वेडावाकडा जरी असला तरी सुद्धा चवीला आणि दिसायला सेम ज्या पद्धतीने विकतचे गुलाबजाम असतात ना सेम त्या पद्धतीने होतात। अशा प्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे। सुरुवातीला या ठिकाणी मी थोडेसे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत, पाहू शकता जसे विकत असतात सेम तसे झालेले आहेत। आता हे पाकामध्ये टाकायचे आहेत। जेवढे तळून घेतलेले आहेत सुरुवातीला तेवढे मी अगोदर पाकामध्ये टाकते। हे 5 मिनिट असेच मुरण्यासाठी ठेवायचे, तोपर्यंत उरलेले गुलाबजाम तळून घ्यायचे। हे गुलाबजाम काढायचे आणि नंतर बाकीचे जे तळलेले गुलाबजाम आहेत ते या पाकामध्ये ठेवायचे। अगदी 5 मिनिटांमध्ये हे छान मुरले जातात, जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही। 5 मिनिटानंतर हे गुलाबजाम काढून घ्यायचे। पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतायत। पाकामध्ये लिंबूचा रस टाकल्यामुळे पाक थंड झाला तरी सुद्धा अजिबात क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत, जसाच्या तसा व्यवस्थित पाक आहे। गुलाबजाम सुद्धा छान मुरलेले आहेत। आता हे गुलाबजाम काढायचे आणि जे बाकीचे उरलेले गुलाबजाम आहेत ते यामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे। पहा दिसायलाच किती सुंदर दिसतायत, सेम ज्या पद्धतीचे विकतचे गुलाबजाम असतात सेम त्या पद्धतीचे तयार झालेले आहेत। बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी साखर टाकली तरी सुद्धा चालेल। पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतायत हे गुलाबजाम। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे गुलाबजाम नक्की एकदा करून पहा आणि लहानपणीच्या आठवणींचा आनंद घ्या। तुम्हाला सुद्धा लहानपणीची आठवण झाली ना? अजून जर तुमच्या लहानपणीच्या आठवणीतील एखादी रेसिपी असेल तर ती तुम्ही मला कमेंट करून सांगा। ती रेसिपी बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा लहानपणीचा आनंद घेता येईल। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।